आज आम्ही अचानक धुळ्याला जाण्याचा निर्णय घेतला. घरातून तर निघालो, पण बसचं रिझर्वेशन केलं नव्हतं. आत्ता सीट मिळेल की नाही याची थोडी काळजीच होती. सुदैवाने ट्रॅव्हल्स पॉईंटला पोहोचताच पहिल्याच बसमध्ये आम्हाला जागा मिळाली. त्यामुळे आमचा प्रवास अगदी आरामात सुरू झाला. सीट मिळताच दिव्यांकने लगेच त्याच्या मावशीला कॉल केला. तिचा आवाज ऐकताच त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्यातलं हे प्रेम आणि जिव्हाळा पाहून आम्हालाही भावुक वाटलं. मग त्याच्या पप्पांनी त्याचीच थोडी समजूत काढली आणि सांगितलं, "अरे, आपल्याला 2 दिवसात लगेच यायचंय." आता आमचा धुळ्याकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. पण काय, थोडं पुढे गेल्यानंतर बसवाल्यांनी हॉटेलवर बस थांबवली. मग आम्ही थोडं फ्रेश झालो आणि रिमझिम पाऊस सुरूच होता. हवेत गारवा होता. आम्ही पुन्हा आमच्या बसच्या दिशेने निघालो. आम्ही बसमध्ये एंट्री करताच बघितलं तर आतमध्ये वॉशरूमची सुद्धा सुविधा होती. बस खरंच खूप छान, मस्त, नीटनेटकी आणि कम्फर्टेबल होती. माझ्या दिव्यांगला तर बस खूप आवडली. आम्ही तर बसलो, पण आमचे पप्पा अजून काही आले नाही म्हणून आम्हाला खूप जास्त टेन्शन होत होतं. आमचे पप्पा खाली राहतील की काय म्हणून आमच्या टेन्शनमध्ये गप्पा चालू होत्या. धुळ्याला पोचायच्या आधीच सकाळी मला जाग आली. बाहेर पाहिलं तर सोनेरी सूर्यकिरणांनी सुंदर प्रकाश पसरला होता. खिडकीतून दिसणारा तो निसर्ग सौंदर्य आणि प्रवासाचा तो क्षण मनात कायमचा साठवून ठेवावा असा होता. आणि शेवटी आम्ही धुळ्याला सुखरूप पोचलो. येथेच हा ब्लॉग संपवते. पुढे धुळ्यात काय काय केलं, कोणाला भेटलो आणि आमचे पुढचे अनुभव जाणून घ्यायचे असतील तर नक्की भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.